मोहिते पाटील यांच्या बंडामुळे राज्यात सर्वाधिक प्रतिष्ठेचा बनलेल्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात चुरस झाली आहे। सायंकाळी 6 वाजेपर्यंत 60% मतदान झालंय। माण आणि फलटणमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होतं। विशेषतः माणमध्ये रात्री 8:30 पर्यंत मतदान सुरू होतं। त्यामुळे या टक्केवारीत वाढ होऊ शकते असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 64.23% मतदान झालेलं आहे। गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत माढ्यात 63.8% मतदान झालं होतं। त्यामुळे 6 पर्यंतच्या आकडेवारीनुसार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 3.58% मतं घटल्याचं दिसून येत होतं। भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आव्हान दिलं। त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। माढा लोकसभा मतदारसंघात फलटण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 64.23%, सर्वात कमी मतदान हे करमाळा मतदारसंघात 55% झालंय। फलटण खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या माढा विधानसभा मतदारसंघात 61.13% मतदान झालेलं आहे। उत्तम जानकर आणि मोहिते पाटील युतीमुळे सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या माळशिरस मतदारसंघात 60.28% मतदान झालेलं आहे। शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात 59.94% एवढं मतदान झालंय। तर माणमध्ये 58.42% मतदानाची नोंद 6 पर्यंत झाली होती। याच माणमध्ये रात्री 8:30 पर्यंत मतदान सुरू होतं। त्यामुळे या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे। माढा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत 63.58% मतदानाची नोंद झाली होती। त्याला मोदी लाट व भाजपासाठी असणारे अनुकूल वातावरण यामुळे मागच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं दिसून येतं। मागील निवडणुकीच्या तुलनेत सायंकाळच्या आकडेवारीनुसार यंदा 3.58% घट झालेली आहे। त्यामुळे घटलेला टक्का कुणाच्या अंगलट येणार हे पाहण्यासाठी निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे। येत्या 4 जून रोजी आपल्याला संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। त्यामुळे माढ्याचा खासदार कोण होणार, रणजितसिंह नाईक निंबाळकर की अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील, हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे। मतदानाचे लाईव्ह अपडेट्स आपण HPN मराठी न्यूजच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।